नमस्कार मैत्रिणी, लग्नानंतर होईलच की प्रेम ह्या मालिकेमध्ये आता हळदीच्या दिवशी खूप मोठा ट्विस्ट येणार आहे आणि या ट्विस्टमुळेच वसुधा चांगलंच प्रकरण गाजवणार आहे. तर चला काय झाले नक्की जाणून घेऊया. पण प्लीज त्याआधी तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. थँक्यू. तर पार्थ आणि जीवाला हळद लागलेली असते, पण मात्र उष्टी हळद नंदिनी आणि काव्याला कशी लागणार आता ह्याचाच प्लॅन चालू असतं. तर काय होतं, मीराकडून दोन्ही हळदींच्या वाट्या मिक्स होतात. त्या मिक्स यामुळे होतात की रम्या हटकून मीराला धक्का देते आणि त्या एकमेकांची जी हळद असते ती सर्व काही एकत्र होऊन जाते. आता ही हळद एकत्र झाल्यामुळे वसुधरा ते प्रकरण खूपच गाजवते आणि म्हणते खूप मोठा अपशकुन झालेला आहे. जीवा आणि पार्थची हळद दोन्हीही एकत्र झाले आहे. आता हे एकत्र झालेल्या हळदी आपण नवरीला कशी लावणार. तेवढ्यात नंदिनी म्हणते, काही अपशकुन वगैरे झालेलं नाही आहे. हीच हळद मला लागली तर त्यात जीवाची उष्टी हळद लागली असं होईल आणि जर ही हळद काव्याला लागली तर पार्थची उष्टी हळद काव्याला लागली असं होईल. ते दोघेही भाऊ आहेत आणि आम्ही दोघीही बहिणी आहेत, त्यामुळे कोणत्याही प्रकारचा इथे अपशकुन होणार नाही आहे आणि वसुआत्या तुम्ही अजिबात काळजी करू नका. तर नंदिनीच्या लक्षात आलं असतं की गुरुजींनी सांगितलेलं असतं ना, जुनेच लोक तुमच्या लग्नामध्ये त्रास देणार आहे. आता हा वसुधा आणि रम्याचा प्लॅन नंदिनीने बरोबर फेटाळून लावलेला असतो. आता लग्नाच्या दिवशी अजून रम्या नवीन कोणता प्लॅन करणार आहे ते जाणून घेण्यासाठी आत्ताच मनोरंजन मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला नक्की लाईक करा. थँक्यू.